अविनाशजी, माझ्या सर्व पत्रकार मित्रांच्या प्रश्नांची उत्तरं आपण अगदी मन मोकळेपणाने दिलेली आहेत. आता आम्हाला जाणून घ्यायची आहे तुमची मन की बात. आता या ठिकाणी तुम्हाला काही चित्रपटांची नावं दिसतील, फोटो दिसतील, त्यावरून तुमच्या मनात सगळ्यात आधी कोणता राजकीय पक्ष येतोय, कोणता नेता येतोय किंवा कोणता एखादा प्रसंग येतोय हे तुम्हाला इथे आमच्याबरोबर शेअर करायचंय. प्रयत्न करीन. पहिला चित्रपट आहे व्हेंटिलेटर. कोण आहे सध्या व्हेंटिलेटरवर? सध्या व्हेंटिलेटरवर एकनाथ शिंदे आहेत. कारण त्यांचं पुढे महानगरपालिकेनंतर काय होणार आहे कोणाला माहित नाहीये. मागचा 1 वर्ष त्यांचा वाईट गेलेला आहे. आता पुढचं काय होणार आहे ते मला माहित नाही. पुढच्या 3 वर्षात ते कुठे असतील ते. त्यामुळे सध्या व्हेंटिलेटरवर तेच आहे. अच्छा, वाळवी जी पोखरत जाते, एखादा पक्ष, एखाद्या भारतीय व्यक्तीला. जनता पक्ष, अजून कोण नाही. त्यांनी जे काही महाराष्ट्रातले पक्ष पोखरले ना मागच्या काही वर्षात, सगळे मराठी पक्ष त्या पक्षाने संपवले. त्यामुळे भारतीय जनता पक्ष काही ऑप्शनच नाही आहे. वाळवी आहे राजकारणात, ऑप्शनच नाही. मी 4 वेळा विचारलं तरी तेच उत्तर देईन. वजीर, अत्यंत महत्वाचा मोहरा जो राजाला सल्ला देतो. प्रधान, असं कोण आता आहे? सध्या महाराष्ट्राबद्दल सल्ले दिल्लीला राजाला DFच देत आहेत, देवेंद्रजीच देत आहेत. मला माहित नाही, पण माझ्या मते तेच असले पाहिजे. कारण बाकी महाराष्ट्रात सल्ले देणारे उरलेच कोण आहेत? सोंगाड्या, जो ढोंगी सोंग करतो असा, तो नितेश राणे. का बरं? अरे भाई, त्यांच्या एवढे सोंग कोणी आणलंय का? 2014 पर्यंत टोपी घालणारा आज टोपी बद्दल बोलतो, भगवी शॉल घालून फिरतो. उत्तम सोंगाड्या आहे तो. 1 नंबर कोण आहे? 1 नंबर सध्या ज्याचा चेहरा दिसतो, राजसाहेब ठाकरे. देव माणूस. आता परत तुम्ही तेच बोलाल, माझ्यासाठी देव माणूस राज ठाकरे आहेत. त्याच्यामुळे आता तुम्ही म्हणाल की माझं खूप प्रेम आहे किंवा माझ्या पक्षाचा नेता आहे म्हणून, पण जो देव माणूस तुम्ही त्यालाच म्हणाल ना ज्याने तुम्हाला आयुष्य दिलं. मला आजही माझा पहिला दिवस प्रवेशाचा आठवतोय की एक जीन्स पॅन्ट घातलेली, पायात चप्पल होती आणि पाठी आव्या लिहिलेला टी-शर्ट घातलं होतं क्रिकेटचं, आणि अशी एकदम 0 कट मारला होता मी. आणि तिथे जाऊन मी विद्यार्थी सेनेच्या कार्यालयात माझा प्रवेश केला होता. सो तिथून मी आज झीच्या स्टुडिओमध्ये मला बसेपर्यंत ह्याच देव माणसाने उभं केलं ना. सो माझ्यासाठी तो देव माणूस तोच असेल ना, दुसरा कोण असेल? दे धक्का. कोणाला आता सध्या धक्के बसतात, आम्ही देणार. कोण कोणाला धक्का देते? ठाकरे बंधू ह्या वेळेला भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देणार मुंबईमध्ये. ॲज पक्का प्रॉमिस आहे आमचं तुम्हाला. ठाणे बिण्यात काय होईल मला माहीत नाही, पण मुंबईमध्ये ठाकरे बंधू येतील. कारण मला मराठी माणसावर पूर्ण विश्वास आहे मुंबईमधल्या. आणि जोगेश्वरी, दिंडोशी, वरती लालबाग, परळ, दादर, इथे भांडूप, हा जो सगळा मराठी माणूस आहे ना, या दोघा भावांच्या पाठीशी खंबीर उभा राहील. आश्चर्यकारक रिझल्ट तुम्हाला अनेक ठिकाणी दिसतील. बघा, थापाड्या. थापाड्या कोण आहे आपल्या राजकारणात? काय एका माणसाची किती बदनामी करायची हो. काय लिमिट आहे की नाही? किती बोलून घेणार, किती पाप करायला लावणार मला? नाही, मला असं वाटतं की देशाच्या राजकारणातला सगळ्यात मोठा थापाड्या जर कोण असेल तर आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब. कारण त्यांनी जे काही जुमले आपल्याला दिलेत ना, चिपकवलेत ना, ते फार कठीण आहे. म्हणजे लोकांना ज्यावेळेला कळेल ना, अजूनही आपली लोकं त्यातनं बाहेर पडत नाहीत का मला माहीत नाही, पण एवढी आश्वासनं देऊन जर तुम्ही त्याच गोष्टी, ऑप्शन नाही असं होत नाही, ऑप्शन तयार करावं लागतं. आणि मागच्या काही दिवसात राहुल गांधींनी स्वतःला खूप डेव्हलप केलं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. पुढच्या चित्रपटाकडे वळूया. संगीत मानापमान. हे रोज करतात हो, मागे पुढे पण बघत नाही, कळतच नाही की रात्री ज्याच्याबरोबर बसलेलो त्याचाच सकाळी अपमान करतोय. या इतपत गेलंय ते आताच्या लेवलला. पण मला असं वाटतं की अजित पवारांचा खूप अपमान होता आत्ताच्या क्षणाला. तुम्ही त्यांना घेतलं, बाजूला बसवलं, आणि आत्ताच तुम्ही सांगता की ह्यांच्यापेक्षा वाईट कोणी नाही. याच्यापेक्षा मोठा अपमान काय असेल ना? त्याने डेअरिंग करून स्वतःच्या काकाचा पक्ष फोडला, आणि आज तुम्ही सांगताय त्यांची गरज नाही आहे, ते भ्रष्टाचारी आहेत, कुबड्यांची गरज नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं अजितदादांचा खूप अपमान होता. जुनं फर्निचर. या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा. खूप सारे जुने फर्निचर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. त्याचं करायचं काय हा प्रश्न आहे आता. जुनं फर्निचर 2.5 वर्षाच्या व्हॅलिडिटीचं होतं असं मला वाटतंय. एकनाथ शिंदेच असतील ते, कारण ते फर्निचर आता घराबाहेर काढायची वेळ आली आहे. गुलकंद, गोड पदार्थ जो पचायला हलका.
तर काय कोण आहे आपल्याकडे? मला नाही कोण असं वाटतं एवढं पचेल असं कोण नाही आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. पटकन पचेल असं कोण नाही देशाच्या आहे. राजकारणातलं पण सांगू शकता. नाही हो, एवढा चांगला शब्द आणि एवढं चांगला राजकारणी डोळ्यासमोरच नाही आहे. दशावतार, एकाच व्यक्तीचे अनेक रूप, कधी कोणतं रूप समोर येईल काही सांगता येत नाही. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला अधिवेशनाला जावं लागेल. असे दशावतार तुम्हाला अधिवेशनाच्या आत भेटतात की सतत ते त्यांची भूमिका बदलतात. म्हणजे लोकसभेत किंवा विधानसभेत एकामेकांच्या अंगावर धावून जाणारी लोक ही कॅन्टीनमध्ये एकामेकांच्या गळ्यात गळे घालून जेवत बसलेली असतात. तर हा दशावतार ज्या वेळेला विधानसभाचं अधिवेशन भरतो त्यावेळेला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि विविध आहेत, म्हणजे जेवढे चेहरे आहेत त्याच्यापेक्षा जास्त तिथे आहेत. आता थांबायचं नाही, हे आम्ही आहोत. आता थांबणार नाही. आता बस झालं, खूप पराभव पाहिले. अशी ही बनवाबनवी रोज करते भारतीय जनता पक्ष आमच्याबरोबर. रोजची बनवाबनवी असते आमच्याबद्दल. त्यामुळे रोज सकाळी उठवायचं आणि विविध प्रश्नांना, आवश्यक असलेल्या प्रश्नांवर महाराष्ट्रात चर्चाच होत नाही. आमच्याकडे चर्चा कशी होते तर मामूवर होते. आमच्यावर महापौर मराठी होणार की नाही यावर चर्चा होते. मुंबईमध्ये विषयच नाही आहेत का? महाराष्ट्रात काही विषयच नाही आहेत का? शेतकरी रोज आत्महत्या करतो त्याच्यावर आम्ही बोलत नाही आहोत, पण मुंबईचा महापौर मामू होणार हे रोज सकाळी उठून एक माणूस येऊन आम्हाला सांगतो. हे काय चांगलं आहे का? मला वाटतं ही बनवाबनवी आहे आणि इलेक्शन होईपर्यंत हे सगळं असंच चालू राहणार. 1-2 राहिले, पण जवळपास सगळ्या चित्रपटांची उत्तरं आता आपण या ठिकाणी दिलेली आहेत. खूप खूप आभार अविनाशजी. कार्यक्रमाची पुढील सूत्र अनुपमा यांच्याकडे. अविनाशजी, झी24 तासच्या जाहीर सभेत आलात, सगळ्या आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार. पण विशेष मला सांगावंसं वाटतं, एक तर तुम्ही अभ्यासक्रमाच्या बाहेरचा पेपर चांगला सोडवला, त्यामुळे विशेष आभार. आज आपण आलात इथे, त्याबद्दल धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद. तुमच्यामुळे निवडणुकीच्या या धावपळीत मला पण काहीतरी वेगळं करायला मिळालं अगदी हाच आमचा आणि प्रयत्न. वेगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मिळाली. नाही तर रोज तेच कसे काय झाले, कसे पळाले, कसा फॉर्म बाद झाला ऐकून 8-10 दिवस कंटाळलो होतो. अगदी, आणि आम्हाला पण तुमचं एक वेगळं रूप या निमित्तानं पाहायला मिळालं. खूप इन्फॉर्मल सगळ्या गप्पा झाल्या. मनापासून आभार. खूप खूप आभार तुमचे.